गावदेवी परिसरामध्ये अग्नितांडव झाले। गावदेवी भाजी मार्केटमध्ये इमारतीत आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। या आगीमध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती कळते। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ठाण्यातून ही मोठी बातमी। गावदेवी भाजी मार्केट इमारतीला मोठी आग लागली आणि या अग्नितांडवामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर पहाटे 3च्या दरम्यान ही आग लागली। शहरामध्ये अक्षरशः भाजी मार्केट परिसरामध्ये गावदेवी इथे अशा प्रकारे हे अग्नितांडव पाहायला मिळालं। तर ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। किती नेमकी हानी आता या संदर्भात झाली हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र आगीचा चांगला जोरदार भडका उडालेला पाहायला मिळतोय। रात्रीच्या वेळी ही आग लागलेली आहे। 3 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती कळते। गावदेवी भाजी मार्केट इमारतीमध्ये ही आग लागली। ठाण्यातली ही बातमी। या संपूर्ण परिसरामध्ये हा सगळा अग्नितांडव त्याचा थरार पाहायला मिळतोय। गावदेवी भाजी मार्केट इमारतीत ही आग लागली। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जाणून घेऊया आगी संदर्भातले आणखी तपशील। किती मोठं सगळं नुकसान आहे शुभम? गावदेवी परिसरात मध्ये ही आग लागली आहे भाजी मंडई इमारतीला, काय नेमकं आत्ताचं स्वरूप आहे? किती मोठं नुकसान आहे? काही जीवितहानी आहे का? काय नेमकी तपशील? निश्चितच पाहिलं तर ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे भाजी मार्केट। स्टेशन रोड परिसर असल्यामुळे नेहमीच त्या ठिकाणी जी आहे ती वर्दळ असते आणि आज सकाळी जे आहे ते पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी अचानक पेट घेतलेला आहे। कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट असलं तरी आग जी आहे ती अजूनही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भडकल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। अग्निशमन दलाचे अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मध्यरात्रीपासूनच आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेतील अग्निशमन केंद्र असेल त्याचबरोबर आपत्ती विभागाचे दिसून येत आहेत। परंतु आगीवरती नियंत्रण जे आहे ते अद्यापही आलेले नाहीये। अजूनही आगीचा भडका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। भाजी मंडई असल्यामुळे जे आहे ते आतमधली जागा ही अतिशय कंजेस्टेड असल्यामुळे अग्निशामक दलाला जी आहे ती मोठी दमछाक त्या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता होत आहेत। परंतु शर्थीचे प्रयत्न जे आहेत अग्निशामक दलाचे त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता दिसून येत आहेत। आग विझवताना दरम्यान जे आहे ते काही अग्निशामक दलाच्या जवानांना देखील किरकोळ जखमा ज्या आहेत झालेल्या आहेत। सध्या आपण पाहिलं तर जम्बो टँकर आणि त्याचबरोबर साधारण गाड्या ज्या आहेत सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता त्या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। आणि दुसरीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे की सकाळची वेळ आहे आणि तो स्टेशन रोड परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची वर्दळ, रेल्वे प्रवाशांची त्या ठिकाणी वर्दळ असल्यामुळे आता रस्ता देखील तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठी अडचण आता ठाणे शहरातील संपूर्ण परिसरामध्ये बऱ्यापैकी वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे आता पुढच्या सकाळच्या वेळी ज्यावेळी ऑफिससाठी लोक बाहेर निघतील, ट्रेन स्टेशनकडे येतील, त्यावेळी निश्चित काही रस्ते या ठिकाणचे बंद असतील। मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।